मी माझ्या मामाजवळ नोकरी मागायला गेलो, तेव्हा मामाने माझ्या हातामध्ये बाईकची चावी ठेवली आणि म्हणाला, "बेटा आदर्श जा आणि जरा तुझ्या मामीला आज शॉपिंग करून आण." मी बाईकची चावी घेतली. "ठीक आहे मामा," असं बोलून मामीसोबत जाऊ लागलो. मामी देखील हसू लागली. पटकन बाईकवर बसली आणि माझ्या कमरेवर हात ठेवून बोलू लागली, "चल आदर्श, घेऊन चल मला." मला तर खूप मोठा धक्काच बसला. त्या रात्री मामीने त्यावेळेला माझं वय 20 वर्ष होतं. परंतु मी दिसायला एका हिरोपेक्षा कमी नव्हतो. मी दिसायला इतका स्मार्ट होतो, की जेव्हा कोणी एखादी मुलगी मला पाहायची, तेव्हा ती माझ्याकडे पाहतच बसायची. मी 6 फूट इंचीचा उंच मुलगा होतो. एवढी उंची असून सुद्धा मी अगदी धष्टपुष्ट होतो. माझं शरीर अगदी व्यवस्थित होतं आणि चेहऱ्यावर हलकीशी दाढी आली होती आणि थोडी बहुत मिशी देखील आली होती. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं, परंतु मला आता नोकरी करायची होती आणि पुढे मला शिकवण्याची माझ्या आई-वडिलांमध्ये ऐपत नव्हती. त्यामुळेच माझ्या वडिलांनी सांगितलं, की "जा शहरात जाऊन काहीतरी काम कर." परंतु मी माझ्या वडिलांना म्हणालो, की "शहरात कोण माझं असं ओळखीचं आहे? माझ्यासाठी तिथे कोण बसलाय, जो मला लगेच नोकरी देईल?" हे ऐकून माझ्या वडिलांनी मला एक कागद दिला आणि बोलू लागले, "शहरामध्ये तुझ्या मामाचं घर आहे, तिथे जा आणि त्याच्याकडे नोकरीबद्दल बोल. तो तुझं काम करून देईल." हे ऐकून मी तर अगदी हक्काबक्का झालो, कारण की आजपर्यंत मी माझ्या घरामध्ये त्या मामाबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. त्यामुळे हे मामा अचानक कुठून आले? आईला विचारू लागलो तेव्हा बोलू लागली, की "तुझा बाप तर गरीब आहे, तर मामा मात्र खूपच श्रीमंत आहेत. त्यामुळेच तुम्ही त्यांना कधीही भेटला नाहीत. परंतु तो मामा तुझा सक्का मामा आहे. तो तुझी मदत नक्कीच करेल." जाताना आईने मला सल्ला दिला, की "बेटा जरा लक्षपूर्वक सावध राहा. तो मोठा माणूस आहे." "ठीक आहे," असं बोलून मी देखील होकारार्थी मान हलवली. दुसऱ्या दिवशी मी शहरात आलो. मामाच्या पत्त्यावर पोहोचलो तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. कारण की मामाचं घर इतकं मोठं आणि आलिशान होतं, की मी अगदी डोळे मोठे करून त्या बंगल्याकडे पाहत होतो. माझा मामा तर खरंच इतका श्रीमंत होता आणि माझा बाप मात्र इतका गरीब. या गोष्टीने मी अगदी हैराण आणि परेशान झालो होतो. मामाचा नोकर मला आतमध्ये घेऊन गेला आणि माझी मामासोबत भेट घडवून आणली. जेव्हा मी मामाला सांगितलं, की मी तुमचा भाचा आहे, गावावरून आलो आहे, तेव्हा मामा खूपच खुश झाले. मला मिठी मारून बोलू लागले, "अरे बेटा, तुझा बाप माझ्यावर नाराज आहे. जेव्हा मी शहरात आलो आणि माझा व्यवसाय सुरू केला, तेव्हा मी त्याला देखील ऑफर दिली होती, की त्याने माझ्याजवळ यावं आणि माझ्यासोबत त्याने काम सुरू करावं. परंतु त्याने नकार दिला. जर त्याने त्याच वेळेला माझ्यासोबत काम केलं असतं, तर माझ्याप्रमाणेच आज तो देखील लखपती असता." मामाचे बोलणे ऐकून मला माझ्या वडिलांवर कीव येऊ लागली. माझ्या बाबांनी माझ्या मामाची एवढी चांगली ऑफर धुडकावून चांगलं केलं नव्हतं. आज जर माझ्या वडिलांनी त्याच वेळेला मामासोबत काम केलं असतं, तर मला असं दारोदार फिरून नोकरी शोधावी लागली नसती. त्यामुळेच मी मामाला म्हणालो, की "माहीत नाही काय विचार करून माझ्या वडिलांनी तुमची ती ऑफर नाकारली होती. परंतु मी माझ्या वडिलांप्रमाणे नाही. मी आता तुमच्यासोबत राहीन. तुम्ही मला माझ्यासाठी कोणतीतरी नोकरी शोधून द्या." मामा माझ्या बोलण्यावर हसू लागले आणि म्हणाले, "तू माझा सक्का भाचा आहेस. तुला दुसरीकडे कुठे जाऊन नोकरी करायची काय गरज आहे? माझ्या घरीच राहा. माझ्या घरातील कामं करत जा. मी प्रयत्न तर करेन, परंतु जोपर्यंत तुला पर्मनंट नोकरी मिळत नाही, तोपर्यंत तुझी हीच नोकरी आहे." मामाचं बोलणं ऐकून मी खुश होऊन म्हणालो, "माझी तर हीच इच्छा होती, की मी मामासोबत राहावं आणि त्याच्याप्रमाणे श्रीमंत व्हावं." मामाने त्या दिवशी मला त्याचं घर दाखवलं आणि सांगितलं, की "माझ्या 2 बायका आहेत, परंतु तुला माझ्या दुसऱ्या बायकोची काळजी घ्यायची आहे, कारण की ती माझी खूप आवडीची आहे. ती माझी अगदी लाडकी आहे." हे ऐकून मी अगदी हैराण झालो, की मामाला 2 बायका होत्या? ठीक आहे, जाऊ दे. मला काय करायचं आहे? सध्या तरी मी मामाच्या घरी राहू लागलो. तिथेच मला समजलं, की मामाने मी येण्याच्या 2 दिवस आधीच दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळेच नातेवाईकांमध्ये त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल चर्चा सुरू होती. कोणी बोलायचा, की मामाने दुसरं लग्न करून चांगलं केलं, कारण की त्याची पहिली बायको इतकी काही सुंदर नव्हती, काही खास नव्हती. परंतु कोणी बोलायचं, की मामा श्रीमंत झाला होता, त्यामुळेच कमी वयाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि बिचाऱ्या पहिल्या बायकोसोबत खूपच वाईट केलं. परंतु मी जेव्हा मामाच्या घरी आलो, तेव्हा मामाची पहिली बायको खूपच खुश होती. कारण की मामा श्रीमंत होता. त्याच्याकडे पैशाची काहीच कमतरता नव्हती. घरामध्ये सुखसोयींची प्रत्येक गोष्ट होती. अशामध्ये एखाद्या बाईला कसला त्रास होऊ शकत होता. त्यामुळेच तर तिने मामाच्या दुसऱ्या बायकोला अगदी सहजरित्या स्वीकारलं होतं. इतक्या श्रीमंत पैसेवाल्या माणसाला एखादी बाई कसं सोडून जाऊ शकत होती?
परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा मी मामाच्या दुसऱ्या बायकोला पाहिलं, तेव्हा मी अगदी हैराण झालो. ती अगदी माझ्या वयाची होती आणि इतकी सुंदर होती की जो कोणी तिला पहिल्यांदा पाहिल तिचा अगदी दिवानाच होऊन जाईल. मी देखील पहिल्या नजरेतच तिचा दिवाना झालो होतो. परंतु ती माझी मामी होती. त्यामुळे जेव्हा मी पहिल्यांदा तिला मनसोक्त पाहिलं, तेव्हा मी शरमेने माझी मान खाली घातली. मामाने मला सांगितलं होतं की मी माझ्या नवीन मामीची काळजी घ्यावी. त्यामुळेच मी मामीच्या मागे पुढे करू लागलो. कारण की मला समजलं होतं की जर मामाला मी खुश केले, तरच माझी नोकरी अगदी पक्की होईल. मामीला फिरण्याची खूपच हौस होती. परंतु मामाजवळ इतका वेळ नव्हता, ज्यामुळे तो प्रत्येक वेळेला मामीला सोबत घेऊन फिरू शकेल. त्यामुळेच मामाने मामीला एक गाडी नवीन घेऊन दिली होती आणि त्याची चावी माझ्या हवाली केली आणि मला सांगितलं, की जर माझ्या बायकोने रात्री 12 वाजता देखील कुठे बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली, तर नकार देऊ नकोस. तिला लगेच तिथे घेऊन जात जा. मामींचे पाय तर जमिनीवर थांबतच नव्हते. मामी हे ऐकून खूप खुश झाली, परंतु त्यानंतर चेहरा उदास करून मामाला बोलू लागली, की मला तुमच्यासोबतच प्रत्येक ठिकाणी जायचं आहे. मामीच्या त्या बोलण्यावर मामा अगदी प्रेमाने बोलू लागला, जर मी तुझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी जाऊ शकलो असतो, तर मला देखील खूप बरं वाटलं असतं. परंतु मला खूप सारी कामे असतात. माझ्याजवळ इतका वेळ नसतो. त्यामुळेच तू आदर्श सोबत जात जा. मामाने जेव्हा माझं नाव घेतलं, तेव्हा मामी मामासोबत अजूनच नखऱ्याने बोलू लागली. तर मी मात्र मामीच्या नवीन गाडीला अगदी निरखून पाहत होतो. ती गाडी इतकी सुंदर होती की त्या गाडीवरून माझी नजरच बाजूला होत नव्हती. मी अगदी त्या गाडीचा दिवाना होऊन त्या गाडीला पाहत होतो. तेव्हा मामीने माझा हात पकडून जोरात हलवला आणि विचारू लागली, "तुला गाडी चालवता येते ना?" मी अगदी दचकून मामीकडे पाहिलं. मामा त्याच्या कामावर निघून गेला होता. मामी आणि मी त्यावेळेला दोघेच घरात होतो. मामीच्या त्या प्रश्नावर मी म्हणालो, "हो मामी, मला गाडी चालवता येते." माझ्या त्या उत्तरावर मामी म्हणाली, "मग तू मला आता माझ्या आईच्या घरी घेऊन चल. सर्वात पहिले मला तिला ही गाडी दाखवायची आहे." मामीच्या त्या बोलण्यावर मी तिला घेऊन तिच्या घरी पोहोचलो. तिची आई तर नवीन गाडी पाहून खूप खुश झाली आणि मामाला आशीर्वाद देऊ लागली, की मामाने त्याच्या मुलीला अगदी राणी बनवून ठेवलं आहे. आम्ही काही वेळ तिथे थांबलो आणि मग मामीने मला नवीन हुकूम दिला आणि सांगितलं, की मला शॉपिंग करायची आहे. एखाद्या चांगल्या शॉपिंग मॉलमध्ये घेऊन चल. मला आता त्या शहरातले रस्ते चांगलेच ठाऊक होते. त्यामुळेच मी मामीला एका मॉलमध्ये घेऊन गेलो. तिथे मामीने अगदी मनसोक्त शॉपिंग केली आणि घरी आली. मामीच्या जवळ जो काही पैसा होता, तो सर्व पैसा मामांनी दिलेला होता. परंतु मामी जरा कंजूस टाईपची होती. एकदा मला मार्केटमध्ये घेऊन गेली, तेव्हा मला एक टी-शर्टसाठी देखील विचारले नाही. तर स्वतःने मात्र त्या मार्केटमधलं खूप सारं महागडं सामान खरेदी केलं होतं. मला या गोष्टीमुळे खूप दिवस वाईट वाटत राहिलं. कारण की ती सर्व संपत्ती माझ्या मामाची होती. जर तिने मला त्या पैशातून एखादी वस्तू खरेदी करून दिली असती, तर तिचं काय नुकसान होणार होतं? परंतु मी मामाच्या घरी काम करायला आलो होतो. मामा तर माझ्यावर खूप प्रेम करत होता. परंतु मामी माझ्याशी अगदी नीटसं बोलत देखील नव्हती. ती मला नोकर समजत होती. परंतु मी इथे येऊन विचार केला होता, की मला देखील मामाप्रमाणे श्रीमंत बनायचं आहे. त्यामुळे जे काही कठीण प्रसंग येतील ते सगळं सहन करेल. मामाची पहिली बायको माझ्यासोबत खूप चांगली वागायची. ती जेव्हा कधी माझ्याकडून एखादं काम करून घ्यायची, माझ्या हातावर 1000-2000 रुपये नेहमी ठेवायची. परंतु मला माहीत होतं, की मामाची सर्व संपत्ती दुसऱ्या बायकोच्या हातात होती. कारण की मामाच्या पहिल्या बायकोच्या हातातून माझा मामा निघून गेला होता आणि तो आता दुसऱ्या बायकोच्या मुठीत होता. मामीला ही गोष्ट चांगल्या प्रकारे ठाऊक होती. त्यामुळे ती आणि तिची आई माझ्या मामांच्या पैशांवर खूप मजा मारत होत्या आणि ही गोष्ट मला देखील माहीत होती. त्यामुळे मी देखील मामीच्या मागे-पुढे करत होतो, जेणेकरून तिचा माझ्यावर विश्वास बसावा. तसंही मी पूर्ण दिवस तिच्यासोबतच असायचो. हळू मी मामीच्या नजरेत यायला लागलो. ती जिथून-जिथून शॉपिंग करायची, त्याचा सगळा हिशोब माझ्याजवळ असायचा आणि तो सगळा हिशोब मला रात्री मामाला द्यावा लागायचा. परंतु मी त्या गोष्टीमध्ये मामाऐवजी मामीला साथ द्यायचो. कारण की मी पहिल्या दिवसापासूनच पाहिलं होतं, की मामाचं मामीवर खूप प्रेम होतं. मला माहीत होतं, जेव्हापर्यंत मामी माझ्यावर खुश राहील, तेव्हापर्यंत मी मामाच्या घरामध्ये आरामात नोकरी करू शकत होतो. तसं दर मामी माझ्याकडून एक रुपयाचा हिशोब घ्यायची. परंतु माहीत नाही का, त्या रात्री मामी माझ्यावर खूपच मेहरबान होती. पूर्ण दिवस ती तिच्या आईच्या घरी राहिली. मी घ्यायला गेलो तेव्हा ती मला म्हणाली, "आदर्श, जेव्हापासून तू शहरात आला आहेस, आदळून बदलून फक्त हेच कपडे घालतोस." हे ऐकून मी मामीला म्हणालो, "मी तुमच्याप्रमाणे श्रीमंत नाही ना. एका दिवसात मी 3-3 कपडे बदलू शकत नाही." माझ्या त्या बोलण्यावर मामीनी मला अगदी निरखून पाहिलं आणि म्हणाली, "तुझा मामा इतका श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडून खर्च मागत जा."
मामीच्या त्या बोलण्यावर मी म्हणालो, मला मामाची संपत्ती नकोय. माझ्यासाठी हेच पुरेसं आहे की मामाने मला नोकरी दिली. आणि मग त्या संध्याकाळी ती मला बाजारात घेऊन गेली. मला बोलू लागली की मला थोडी शॉपिंग करायची आहे. मी तिची ऑर्डर पाळली. मामी मला रस्ता सांगत गेली. त्या दिवशी मामी मला खूप मोठ्या दुकानात घेऊन गेली. महागड्या दुकानात घेऊन गेली. तिथे जाताच मला एक विचित्र प्रकारे बेचैनी जाणवू लागली. कारण की मी एक नोकर होतो आणि तिथे येणारी तरुण मुलं श्रीमंत बापाची मुलं वाटत होती. त्यांचा तो राहणीमान, पर्सनॅलिटी पाहून मला थोडं लाजल्यासारखं होऊ लागलं. मग मी याचा विचार करून हैराण होत होतो की मामी मला इतक्या महागड्या दुकानात का घेऊन आली असेल. कदाचित मामीला स्वतःसाठी कपडे खरेदी करायचे आहेत. परंतु मी त्यावेळेला अगदी हक्काबक्का झालो. त्यावेळेला मामीने दुकानदाराला सांगितले की या मुलाच्या मापाचे चांगले कपडे दाखवा. मामीने माझ्याकडे इशारा केला आणि मी अगदी हैराण झालो. परंतु तोंडातून एक शब्द देखील काढला नाही. त्या दुकानदाराने पहिल्यांदा तर मला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहिलं. मी अगदी साधासा टी शर्ट घातला होता आणि साधीशी पॅन्ट घातली होती, जिथे ठिकठिकाणी डाग लागलेले होते. हे तर अगदी सरळ आहे की मी मामाचा नोकर होतो. त्यामुळे ते मला जे काही सांगायचे मी त्यांच्यावर काहीही आक्षेप न घेता ते काम लगेच पूर्ण करायचो. मामाच्या दोन्ही बायकांची कामं देखील माझ्याच माथ्यावर होती. त्यामुळेच माझ्या कपड्यांवर मातीचे असे वेगवेगळे डाग लागलेले असायचे. दुकानदार माझ्या त्या अवताराला अगदी हैराणीने पाहत होता. तर मामी मात्र स्वतःसाठी कपडे पसंत करू लागली. ते एक खूप मोठं दुकान होतं. मामी मला त्या दुकानात घेऊन गेली होती, जिथे प्रत्येक प्रकारचे कपडे होते. मी हैराणीने प्रत्येक गोष्टीला पाहत होतो. चारही बाजूला फक्त आरसे आणि आरसेच लावलेले होते. अच्छा, तर या मुलाचे मापाचे कपडे दाखवायचे आहेत का? त्या दुकानदाराने असं बोलत मला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहिलं आणि मामीला विचारू लागला, मॅडम, तुम्ही याच मुलाबद्दल बोलताय ना? दुकानदाराला देखील माझ्याप्रमाणे विश्वास बसत नव्हता. त्यामुळेच मामीला सारखं सारखं विचारल्यामुळे मामी जरा रागवली आणि दुकानदाराला बोलू लागली, हो हो, याच मुलासाठी चांगले कपडे काढा. समजत नाही का एकदा सांगितलेले? दुकानदार मामीचा तो राग पाहून शांत झाला आणि माझ्या मापाचे 4-5 शर्ट, टी शर्ट, जीन्स बाहेर काढले आणि माझ्या हातात दिले. मामीने तिच्यासाठी कपडे पसंत केले होते, त्यामुळे ती येऊन गाडीत बसली. मी दुकानदाराला पैसे दिले. कपड्याचं बिल 40,000 झालं होतं. ते पैसे मी दुकानदाराला दिले. मी गाडीत येऊन बसलो तेव्हा विचार करू लागलो की मामीने माझ्या कपड्यांवर एवढे सारे पैसे खर्च केले. आणि हीच गोष्ट जेव्हा मी मामीला बोलून दाखवली, तेव्हा ती बोलू लागली की तू आजकाल माझ्यासोबत ये-जा करतोस, त्यामुळे जरा चांगले कपडे घालत जा, नाहीतर लोक काय बोलतील? मॅडम तर स्वतः एवढे चांगले कपडे घालून फिरते आणि नोकर मात्र मळलेल्या आणि जुन्या कपड्यांमध्ये फिरत असतो. मामींचं ते बोलणं ऐकून मी मामीचे आभार मानले. तर मामी बोलू लागली, बस तुला फक्त याची काळजी घ्यायची आहे. मामीच्या त्या बोलण्यावर मी तिच्याकडे पाहिलं. कोणती काळजी मामी? तेव्हा मामी बोलू लागली की आजच्या शॉपिंगचं बिल 40,000 रुपये झालं आहे. परंतु तुला मामाला सांगायचं आहे की 80,000 रुपये बिल झालं. मामीचं बोलणं मला चांगल्या प्रकारे समजलं होतं. त्यामुळे मी देखील शांत झालो. माझी शांतता पाहिली तेव्हा माझी मामी म्हणाली की मला तुझ्या मामापासून ही गोष्ट लपवायची नाही. खरं तर माझी मजबुरी आहे. माझी आई खूप आजारी असते. हे ऐकून मला असं वाटलं जणू मामी मला घाबरते. त्यामुळेच मी मामीला म्हणालो की तू अजिबात काळजी करू नकोस. मी ही गोष्ट मामाला अजिबात सांगणार नाही. त्या दिवशी मामी माझ्यावर खूपच खुश होती आणि ती आता माझी खूप जास्त काळजी घेऊ लागली. मामा देखील माझी खूप काळजी घेत होता. परंतु मामीची गोष्टच वेगळी होती. अशा प्रकारे हळूहळू मी मामीचा विश्वास जिंकण्यामध्ये यशस्वी होत गेलो. मामी देखील त्या दिवसापासून मला जास्त महत्त्व देऊ लागली. मामाला सांगून मला सर्वंट क्वार्टरमधून बाहेर काढलं आणि त्यांच्या शेजारी असलेली खोली द्यायला सांगितली. मामा काहीच म्हणाला नाही, कारण की मी त्याचा सक्का भाचा होतो. त्यांना तर आनंदच व्हायला पाहिजे होता. मी देखील हे पाहून अगदी हवेत उडू लागलो. मी आता निश्चय केला होता. ठरवलं होतं की मामीला खूपच खुश ठेवत जाईन. जितकं ती माझ्यासाठी करत होती, मी देखील तिच्यासाठी यापेक्षा डबल करत जाईन. मामा तर आधीपासूनच मामीचा दिवाना होता, कारण मामी दिसायला अगदी सुंदर आणि कमी वयाची होती. त्यामुळेच बघणारा मामीचं ते सौंदर्य पाहून अगदीच वेडा व्हायचा. मामाने मामीसोबत लग्न कदाचित यामुळेच केलं होतं, कारण की ती खूपच सुंदर होती. कदाचित मामाचं मन मामीवर आलं होतं. एके दिवशी मामी तिच्या आईच्या घरी जाऊन लागली. तेव्हा मला तिच्या खोलीत बोलवलं. मी मामीच्या खोलीत गेलो की कदाचित तिचं माझ्याकडे काहीतरी काम असेल. परंतु जेव्हा मी मामीच्या खोलीत गेलो तेव्हा ती मला बोलू लागली, आदर्श, हा हार माझ्या गळ्यात घालशील का? माझ्याकडून सारखा खाली पडतोय. हे ऐकून मी घाबरलो, कारण की मला तिचं सौंदर्य अगदी व्यवस्थितरित्या ठाऊक होतं.
परंतु मी तिला पाहून नेहमीच माझी नजर खाली झुकवायचो. खरं तर ती दिसायला इतकी सुंदर होती, ज्यामुळे तिला सारखं सारखं पाहायचं मन करायचं. जेव्हा माझी ती भीती मामीने पाहिली, तेव्हा मामी हसू लागली आणि बोलू लागली, "तू तर असा घाबरतोस जणू काही मी एक भूतच आहे." मामीच्या त्या बोलण्यावर मी घाबरत घाबरत तिला तो हार घातला. मामी बोलू लागली, की "आज माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, परंतु माझ्याजवळ हे छोटंसं आणि साधंसं हार आहे. तू तुझ्या मामाकडे जरा माझी शिफारस कर." हे ऐकून मला काहीच समजलं नाही असं आवाहनात मामीकडे पाहिलं. तेव्हा मामी म्हणाली, "मला यापेक्षा मोठा हार घ्यायचा आहे, परंतु तुझ्या मामाला सांगण्याची हिंमत होत नाही. तू तुझ्या मामाला सांग." हे ऐकून मी मामीला म्हणालो, "मामा माझे बोलणे ऐकतील?" ते बोलणे ऐकून मामी बोलू लागली, "कसं नाही ऐकणार? तुमचं रक्ताचं नातं आहे. तुझ्या मामाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं बोलणं ते कधीच टाळणार नाहीत." हे ऐकून मी मामीला म्हणालो, "ठीक आहे, मी मामासोबत नक्की बोलेन." मामी माझं बोलणं ऐकून खूप खुश झाली. त्या दिवशी मी मामीला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडून आलो. घरी आलो तेव्हा मामा घरी आला होता. त्यामुळेच मी मामीची इच्छा मामाला सांगितली. मामा शांत झाला. मला वाटलं कदाचित मामाला माझं ते बोलणं अजिबात आवडलं नाही. मी माझ्या खोलीत येऊन झोपलो. मी रात्री घरी परत आलो होतो. थकल्यामुळे घरी येताच मला गाढ झोप लागली होती. सकाळी जाग आली तेव्हा काहीच काम नव्हतं. मी आरामात नाश्ता केला. तेव्हा एक नोकर आला आणि बोलू लागला, "तुला मालक बोलवत आहेत." मी मामांजवळ गेलो. तेव्हा मामा बोलू लागला, "चल बेटा तुझ्या ड्युटीवर लाग." असं बोलून मामाने त्याच्या बाईकची चावी माझ्या हातात दिली. तसं तर माझं नाव आदर्श होतं, पण मामा मला नेहमीच बेटा अशी हाक मारायचे. परंतु मामांचे ते बोलणे ऐकताच मी मामाला विचारलं, "कसली ड्युटी?" तर मामा बोलू लागला, "बेटा जा जरा तुझ्या मामीला शॉपिंग करून आण." मामाच्या त्या बोलण्यावर मी मामाला म्हणालो, "का? मामा आज गाडी कुठे आहे?" मामा बोलू लागला, की "आज तुझ्या मामीची गाडी खराब आहे. त्यामुळेच मामीला बाईकवर घेऊन जा." मामा आणि मी हे सर्व बोलत होतो, की इतक्यातच मामी आली आणि बोलू लागली, "चल बेटा." मी म्हणालो, "ठीक आहे मामी." "चल." मी बाईकची चावी घेतली आणि मामीला मागे बसवलं आणि निघालो. मी रस्त्यामध्ये मामीला विचारलं, "मामी कुठे जायचं आहे?" मामी बोलू लागली, "रात्रीची गोष्ट विसरलास?" मी म्हणालो, "कोणती गोष्ट?" मामी बोलू लागली, "सांगितलं तर होतं तुला, की मी माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे. परंतु माझ्याजवळ एक साधा आणि छोटासा हार आहे. तू तुझ्या मामांकडे माझी शिफारस कर, की मला एक मोठा हार पाहिजे. परंतु तुझ्या मामाला बोलायची हिंमत होत नाही. तूच तुझ्या मामाला सांग." त्यावर मी म्हणालो, "अच्छा मग मामांनी माझं बोलणं ऐकलं?" "हां मग." मामी अगदी आनंदाने सांगू लागली. तेव्हा मी मामीला विचारलं, "मग कुठे जायचं आहे?" मामीला शॉपिंग करण्याची खूपच हौस होती. त्यामुळेच मामी बोलू लागली, "चल आज मला सोनाराकडे घेऊन चल. मला माझ्यासाठी हार बनवून घ्यायचा आहे." मी मामीला सोनाराच्या दुकानात घेऊन गेलो. मामीने दुकानात येताच महागडे महागडे हार बघायला सुरुवात केली. मला माहीत होतं, की मामा तो हार मामीला नक्कीच घेऊन देईन. त्यामुळेच मी दुकानामध्ये अगदी आरामात बसलो होतो. सोनार मामीला महागडे महागडे सेट दाखवत होता. मामीला पाहून त्याला समजलं होतं, की मुलगी खूप श्रीमंत आहे. त्यामुळेच तर तो मामीला इतकी इज्जत देत होता. मामी सोनाराच्या दुकानामध्ये मध्ये बसून सेट पसंत करत होती. तेव्हा मामीने 15 लाखाचा सेट खरेदी केला आणि मला सांगितलं, की "तू दुकानदाराला पैसे दे." मला इथे येताना मामाने पैसे दिले होते. परंतु जेव्हा मी मामाने दिलेले पैसे मोजले, तेव्हा ते पैसे खूप कमी होते. मामी दुकानदाराला बोलू लागली, "तुम्ही माझे सेट पॅक करा. मी आत्ताच माझ्या नवऱ्याकडून अजून पैसे मागवते." हे ऐकून दुकानदार खुश झाला आणि त्याने त्याच्या नोकराला सांगितले, "राजू जा पटकन मॅडमसाठी चहा आणि कॉफी घेऊन ये." सोनार मामीचा पाहुणचार करू लागला, कारण की मामी त्याला इतकी मोठी रक्कम देणार होती. इतक्यातच दुकानदाराचा नोकर चहा घेऊन आला. मामी सेट चेक करत होती. तिने चहासाठी नकार दिला आणि मला चहा देऊन बोलू लागली, "तू हा चहा पी." मी अगदी मान खाली घालून चहा पकडला आणि चहा पिण्यामध्ये मग्न झालो. मामी दुकानदाराला बोलू लागली, की "हा मुलगा इथे बसलेला आहे. मी बाहेर माझ्या गाडीमध्ये माझ्या आईला हे सेट दाखवते." असं बोलून मामी बाहेर निघून गेली आणि मी मात्र एकदम आरामात चहा पीत होते. त्यावेळी दुकानदार दुसऱ्या ग्राहकांना वस्तू दाखवण्यामध्ये मग्न झाला. मामीला बाहेर जाऊन खूप वेळ झाला होता. तेव्हा मला थोडी काळजी सतावू लागली. सोनार देखील बोलू लागला, की "बाहेर जाऊन जरा मॅडमना बघा. त्यांनी खूपच उशीर केला आहे." सोनाराचं बोलणं ऐकून मला जोरदार झटका बसला. मला अचानक आठवलं, की मी घरातून तर बाईक घेऊन आलो होतो. मग मामी दुकानदाराला असं का म्हणाली, की "हा मुलगा इथे बसला आहे. मी जरा बाहेर गाडीत असलेल्या माझ्या आईला हे सेट दाखवून येते." ते बोलणं आठवताच मला माझ्या चुकीची जाणीव झाली. मी लगेचच बाहेर निघालो, परंतु सोनाराने मला पकडलं आणि बोलू लागला, की "तू देखील मॅडमप्रमाणे पळून गेलास तर?" तेव्हा सोनाराने त्याच्या नोकराला बाहेर जायला सांगितले. "तू जा बाहेर आणि त्या मॅडमला बघून ये." नोकर बाहेर गेला.
परंतु काही वेळानंतर रिकाम्या हाताने परत आला. बोलू लागला, तिथे बाहेर तर कोणीच नाही. असं वाटतंय की याची मालकीण आपले सगळे दागिने घेऊन पळून गेली आहे. तेव्हा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. मला मामीकडून या अशा गोष्टीची अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळेच मी त्या सोनाराला सांगितलं की नक्कीच माझी मामी कोणत्यातरी संकटात सापडली असेल. परंतु ती फसवणारी बाई नाही. तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. मी आत्ताच माझ्या मामांना फोन करतो. परंतु माझं ते बोलणं ऐकून त्यांना अजिबातच माझ्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला आणि त्यांनी मला पोलीस स्टेशनला पाठवलं. मी कितीतरी तास पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिलो. पोलिसांना असं वाटलं की मी देखील त्या सगळ्या कारनाम्यामध्ये सामील होतो. मी त्यांना विश्वास दिला. त्यांनी मला मारलं, त्यांच्या पद्धतीने विचारलं. संध्याकाळी मामा पोलीस स्टेशनमध्ये आला. मी मामाला सर्व काही सांगितलं. ज्याला ऐकून मामा मला पोलीस स्टेशनमधून सोडून घरी घेऊन आला. मी घरी जाऊन मामाला विचारलं, मामी घरी आली नाही? मामाच्या चेहऱ्यावरचा रंग देखील उडाला होता. माझं बोलणं ऐकून मामा बोलू लागला, नाही, ती सगळं सोनं आणि घरातले सगळे पेपर घेऊन कुठेतरी गायब झाली आहे. हे ऐकून मला तर जोरदार धक्काच बसला. मला तर मामीकडून या अशा गोष्टीची अजिबात अपेक्षा नव्हती. परंतु मामाला समजलं होतं की मामीने मामासोबत लग्न फक्त श्रीमंती, पैशाच्या लालसेपोटीच केलं होतं आणि जशी मामीला संधी मिळाली, ती मामाचा सगळा पैसा घेऊन पळून गेली. मामी जाता जाता मला देखील फसवून गेली होती. परंतु मामाचं माझ्यावर खूप प्रेम होतं. मामानी खूप मुश्किलीने कोणत्या ना कोणत्या प्रकारे मला सोडवलं होतं आणि घरी घेऊन आला होता. मामाला आता पश्चाताप झाला होता की की त्याने इतक्या कमी वयाच्या आणि सुंदर मुलीसोबत लग्न करायला नको हवं होतं. मामी गायब झाल्यानंतर मी देखील मामाची नोकरी सोडली, कारण की मामी असं वागल्यानंतर माझं अजिबातच मन करत नव्हतं की मी शहरात राहावं. त्यामुळेच मी परत गावी माझ्या आलो. मी तर माझा जीव वाचवून पळून आलो होतो. परंतु मामा मात्र खूप वेळेपर्यंत कोर्ट, पोलीस स्टेशन या सगळ्यांच्या चकरा मारत होता. शेवटी मामाने त्याची ओळख वापरली आणि थोडे बहुत पैसे त्या सोनाराला देऊन त्यातून सुटका मिळवली. मामा खूप वर्ष मामीला शोधत राहिला, परंतु त्याला यश मिळाले नाही. कोर्ट कचेरीतून जेव्हा मामाची सुटका झाली, तेव्हा मामाने पुन्हा एकदा मला त्याच्याजवळ बोलवलं. परंतु यावेळेला मी नोकर म्हणून नाही, तर मामाने मला त्याच्या व्यवसायामध्ये सामील केलं होतं. मी देखील दिवस-रात्र मेहनत करून व्यवसाय शिकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मामाचा व्यवसाय आधीपेक्षाही चांगला चालू लागला. आज माझा मामा माझ्यावर खूप खुश आहे आणि त्याने त्याचे सगळे कारभार माझ्या हवाली केले आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.